सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. 2 तारखेला आपण एक गोल्ड बद्दल व्हिडिओ बनवला होता आणि त्यावेळेस सांगितले होते काही कारण की ज्याच्यामध्ये गोल्डमध्ये मुवमेंट येऊ शकते, रॅली येऊ शकते. मागच्या 5 दिवसामध्ये जर बघितलं त्यावेळेस 1,42,000 43,000 रुपये किंमत होती. आता जर गोल्डची किंमत बघितली तर 1,52,000 ते 53,000 पर्यंत गेली आहे. म्हणजे 10,000 ची मुवमेंट आलेली आहे मागच्या 4-5 दिवसामध्ये. याच्या मागची कारण शोधण्याचा प्रयत्न करूया आणि अजून इथून पुढे किती मुवमेंट होऊ शकते याचा एक अंदाज व्यक्त करणार आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा की BCA म्हणून एक आहे कॅनडाची रिसर्च फर्म, यांनी एक आपला अंदाज व्यक्त केलाय की गोल्डमध्ये आपण आता थोडी अमाऊंटनी इन्व्हेस्टमेंट करायला, बाईंग करायला स्टार्ट करायला पाहिजे. कारण की त्यांना येणाऱ्या काळामध्ये गोल्डच्या किमतीमध्ये मॅसिव्ह रन म्हणजे वाढण्याची शक्यता त्यांना खूप मोठ्या प्रमाणात दिसते. असं का म्हणतायत ते? कारण की बघा, गोल्डच्या किमतीच्या मागे सगळ्यात मोठा फॅक्टर जो असतो तो इंटरेस्ट रेट असतात फेडचे, म्हणजेच US मधले जे इंटरेस्ट रेट असतात, हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आता सध्या जर बघितलं आपण, इराण आणि अमेरिकेचा समझोता करार होताना दिसतोय. त्यामुळे इंटरेस्ट रेट इथून पुढे वाढतील याची शक्यता खूप कमी आहे, इथून पुढे कमीच होतील. कारण की जर बघितलं आपण, हे दोघांचं कनेक्शन आहे बघा, गोल्ड आणि इंटरेस्ट रेटचं. इंटरेस्ट रेट जर हाय राहतील तर गोल्डमध्ये जी इन्व्हेस्टमेंट जी आहे, गोल्ड तर रिटर्न देत नाही तुम्हाला कुठल्याही प्रकारचं. त्यामुळे काय करतात मोठे इन्स्टिट्यूट, जे HNI इन्व्हेस्टर असतात, ते काय करतात की गोल्डमधली इन्व्हेस्टमेंट काढतात आणि बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात की जिथं त्यांना फिक्स रिटर्न मिळतं. पण आता हे इंटरेस्ट रेट येणाऱ्या काळामध्ये कमी होताना दिसतील, शांतता करार होणार आहे, क्रूड ऑइलच्या किमती खाली येणार आहेत. त्यामुळे डॉलर मधली जी स्ट्रॉंग डॉलर आहे तो पण आता येणाऱ्या काळात वीक होण्याची शक्यता या BCA फर्मला वाटते, या रिसर्च फर्मला वाटते. आणि यांनी आपला अंदाज व्यक्त केलाय की येणाऱ्या काळामध्ये 2 लाखाच्या वर गोल्डची किंमत जाऊ शकते. त्यामुळे आता सध्या तुम्ही थोडी बाईंग करायला काही हरकत नाहीये. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की चायनाने मागच्या महिन्यामध्ये मागच्या वर्षातली सगळ्यात मोठी गोल्ड बाईंग केलेली आहे. चायनाच्या ज्या 4 सेंट्रल बँक आहेत यांनी मोठ्या प्रमाणात गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला चालू केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच काही ना काही गोल्डमध्ये होणार आहे. आणि तसंच झालं, गोल्डमध्ये एक रॅली स्टार्ट झाली बघा. कुठल्याही ऍसेट क्लास बघा, तुम्ही शेअर मार्केट घ्या, गोल्ड घ्या, चांदी घ्या, एकदा रॅली स्टार्ट झाली ना की लोक इन्व्हेस्टमेंट करायला चालू करतात, बाईंग स्टार्ट होते आणि परत एकदा तुम्हाला त्याच्यामध्ये त्या सेक्टरमध्ये, त्या गोल्डमध्ये म्हणा, सिल्वरमध्ये परत एकदा रॅली तुम्हाला त्याची प्राइस वाढताना तुम्हाला दिसते. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर क्रूड ऑइल बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता सध्या क्रूड ऑइल आहे. आणि क्रूड ऑइल आणि महागाई यांचं डायरेक्टली कनेक्शन आहे. क्रूड ऑइलच्या किमती जशा वाढतील तशा ग्लोबल मार्केटमधली महागाई वाढेल. आणि आता जर बघितलं आपण तर हा करार होताना दिसतोय. त्यामुळे क्रूड ऑइलच्या किमती येणाऱ्या काळात कमी होतील, इन्फ्लेशन कमी होईल आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होतो तर गोल्डला होतो. त्यामुळे गोल्ड बाबतीमध्ये आता सध्या जेफ्रीज म्हणा किंवा BCA म्हणा, या फर्म ज्या आहेत त्या आता तुम्हाला बुलिश दिसत आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर इंडियन मार्केटची डिमांड आहे. आता जर बघितलं आपण तर ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात वाढते. डिजिटल गोल्ड बाय करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस तुम्हाला वाढताना दिसते. आणि याचाही सगळ्यात महत्वाचा फॅक्टर या गोल्डच्या किमती वाढण्यामागे आहे. बघा, सिल्वर आणि गोल्डमध्ये जर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे तर माझं तुम्हाला पर्सनली ओपन राहील की तुम्हाला छोट्या अमाऊंटने इन्व्हेस्टमेंट करायचे, ETFच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करायचे. ETF म्हणजे काय? एक्सचेंज ट्रेडेड फंड, की जिथं तुम्हाला लाईव्ह गोल्डमध्ये बाय आणि सेल करता येतं. बघा, आपण ज्यावेळेस फिजिकल मध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस फिजिकल मध्ये आपल्याला GST लागतो, बाकी सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये मोड लागते. त्याच्यामुळे याच्या मागे न पडता गोल्डला तुम्ही एक इन्व्हेस्टमेंटचा जरिया म्हणून इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा. आणि तुम्ही ETFच्या माध्यमातून जर इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली, अॅक्युमुलेट केलं तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे. फक्त तुम्हाला काय करायचं की ETF मध्ये, एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये SIP लावायचे. SIPच्या फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्ट करता त्यामुळे प्रत्येक डीपला तुमची गोल्डमध्ये बाईंग होते. मी तुम्हाला डीप बाईंग स्ट्रॅटेजी पण सांगितली आहे की गोल्डची किंमत ज्या दिवशी 3% पेक्षा कमी येईल त्यावेळेस तुम्हाला ETF मध्ये बाईंग करायचे. किती करायचे? 200 रुपये, 300 रुपये, 500 रुपये. ETF बघा, खूप सारे ETF लिस्टेड आहेत मार्केटमध्ये. तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असलं पाहिजे आणि त्या ETF मध्ये 150 रुपयापासून 200, 250, 300 रुपयापासून ETF आहेत. तर तेवढी अमाऊंट तुम्ही टाकू शकता. समजा तुम्ही हाऊस वाईफ आहेत, तुम्हाला ही संधी आहे, तुम्ही घर बसल्या गोल्ड अॅक्युमुलेट करू शकता. कारण मार्केटमध्ये जर गेला आपण तर 200, 300, 500 रुपयाला गोल्ड मिळत नाही. तिथं मोठ्या अमाऊंटचं आपल्याला गोल्ड घ्यावं लागतं. पण इथं ती संधी आहे. तुम्हाला GST लागत नाहीये, ब्रोकरेज लागल्यासारखं लागतं, पण ते किती लागतं? 0.50 पैसे. ते पण वर्षाचा मेंटेनन्स चार्ज असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा चार्ज नाहीये. लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला बाईंग करता येते. त्याच्यानंतर जर बघितलं आपण
बघा, येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं तर गोल्डची डिमांड का वाढणार आहे? बघा, कुठलाही मेटल असू द्या किंवा कुठलीही ऍसेट क्लास असू द्या, जो लिमिटेड आहे, त्याचा साठा लिमिटेड आहे, त्याच्यामुळं त्याला व्हॅल्यू मार्केटमध्ये असते. बघा, नॉर्मली बघायला गेलं तर ग्लोबल मार्केटमध्ये बघा, बिटकॉइन येणाऱ्या काळातलं फ्युचर मानलं जातं. तर बिटकॉइन किती आहेत? लिमिटेड आहेत. त्याच पद्धतीनं गोल्ड, सिल्वर हे लिमिटेड आहे, साठा लिमिटेड आहे. त्यामुळे याची प्राइस तुम्हाला येणाऱ्या काळात वाढताना दिसेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 15%, 20% पर्यंत तुम्ही हिस्सा ठेवला पाहिजे ETFचा. फिजिकल गोल्ड बाईंगला माझा विरोध आहे. तुम्ही ETF मध्ये करायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला फिजिकल करायचं, ज्यावेळेस नीड आहे तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही ETF सेल करून फिजिकल बाय करू शकता. नॉर्मली काय होतं की ज्यावेळेस आपण सेल करायला जातो ज्वेलरकडे किंवा ज्वेलरी आपण सेल करायला जातो, त्यावेळेस आपल्याला ऍक्च्युअल प्राइस मिळत नाहीये. तो प्राइस डिफरन्स जो आहे तो प्रत्येक ज्वेलरकडे 1,000 रुपये 2,000चा डिफरन्स असतो. कधी कधी काय होतं की शॉर्ट टर्म मध्ये मार्केटमध्ये मुवमेंट येते, गोल्डमध्ये, सिल्वरमध्ये. ती मुवमेंट कॅच करण्यासाठी ETF शिकणं गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या सेंट्रल बँका आहेत, ज्या ग्लोबल बँका आहेत, त्या कंटिन्युअसली गोल्ड बाय करतायत. कशामुळे करतायत? कारण की त्यांना डॉलरवरची डिपेंडन्सी जी आहे ती कमी करायची आणि गोल्ड बेस इकॉनॉमी तयार करायची. गोल्ड बेस, त्यामुळे काय करतायत, ते जास्तीत जास्त सगळे देश जे आहेत ते गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला चालू करतायत. त्यामुळे तुम्हीही तुमची सेफ इन्व्हेस्टमेंट, तुम्हाला जर स्टेबल रिटर्न पाहिजे असतील येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पोर्टफोलिओच्या अगेन्स्ट, तर तुमच्या उत्पन्नाच्या 15% ते 20% तुम्ही अमाऊंट गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. 5% तुम्हाला सिल्वरमध्ये करायचे आणि 15% तुम्ही गोल्डमध्ये करायचे. बाकीचे अमाऊंट जे आहे ते तुम्ही इक्विटी मार्केट, रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड्स अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आजपर्यंतचे जेवढे काही आपण फंडामेंटल अनालिसिस केले आहेत गोल्डचे, ते तंतोतंत खरे ठरलेले आहेत. त्यामुळं प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय, फॉलो करायचंय, लाईक करायचंय. धन्यवाद.